आमदार आनंद पाटील बोंढारकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरातील आर्य हिंदी मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचं वाटप करण्यात आले। सामाजिक बांधिलकी जपत आनंद पाटील बोढारकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरातील आर्य हिंदी मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले। हा उपक्रम शिवसेनेचे उपशहर प्रमुख गजेंद्र ठाकूर व योगिता ठाकूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। यावेळी आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश प्रदान करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांनी व्यक्त केलेला समाधानाचा भाव हा या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली। वाढदिवस साजरा करण्याचा हा समाजोपयोगी उपक्रम असून समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याची प्रेरणा अशा उपक्रमातून मिळते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले। कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंदी विद्यालयामध्ये मुलांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। आमचे उपशहर प्रमुख गजेंद्र ठाकूर आणि योगिता ठाकूर यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात होता। आमचे मित्र शर्मा यांनी सुद्धा या ठिकाणी गणवेश वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। त्यांचं आणि सर्वांचं शाळेचे अध्यक्ष यांचाही मनापासून स्वागत करतो आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। सर्वांना स्नेह जय महाराष्ट्र। आज दिनांक 7/8/2026 रोजी माननीय नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार श्री आनंदजी बोंढारकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही श्री आर्य समाज हिंदी विद्यालय शाळा प्रभाग क्रमांक 16 मधील त्यामध्ये जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांचा गणवेशचा वाटप कार्यक्रम ठेवण्यात होता। त्याचेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अशोकजी तेरकर साहेब यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम संपन्न झाला आणि शिवसेनेचे सर्व आजी माजी वरिष्ठ महिला आघाडी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला। पूर्ण विद्यार्थी यांना गणवेशाचा वाटपचा आम्ही कार्यक्रम ठेवलेला होता। यासाठी आमदार साहेबांनी एक वृक्ष आईच्या नावाने आणि एक आपल्या नावाने असं एक उपक्रम राबवला होता। तो पण चांगल्या पद्धतीने सगळ्या ठिकाणी याची अंमलबजावणी करून हे कार्य सुद्धा पण केलेले आहे। माझ्या सर्व शिवसैनिकांच्या वरिष्ठ पदाधिकारी आजी माजी सर्व शाळेतील पूर्ण स्टाफ माननीय अध्यक्ष साहेब अशोकजी तेरकर साहेब यांचं मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। आर्यन शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या आर्य हिंदी विद्यामंदिर या शाळेमध्ये आज आनंदराव पाटील बोंढारकर आमदार दक्षिण यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने आज शालेय विद्यार्थ्यांचं साहित्य वाटप कार्यक्रम इथे आयोजित केला। या कार्यक्रम आयोजनाच्या मागे गजेंद्रसिंग ठाकूर व त्यांच्या पत्नी यांच्या सहकार्याने आज या कार्यक्रमाचं आयोजन झालं। शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम इथे झाला। या निमित्ताने बोंढारकर साहेब वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना शाळेच्या एकूण परिस्थितीच्या बद्दलचं विवेचन मला त्यांच्यासमोर करता आलं। आर्य हिंदी विद्यामंदिर ही 1960 साली स्थापन झालेली आहे। तेव्हापासून आजपर्यंत मराठी भाषा जोपासण्याचं आणि मराठी शाळा जगवण्याचं काम आमच्या संस्थेने आज अहोरात्र मेहनत करून केलेलं आहे। या भागामध्ये जेव्हा एकही शाळा नव्हती तेव्हा ही शाळा स्थापन करून आम्ही ते काम चालू केलेलं आहे आणि आज मागच्या 60-70 वर्षामध्ये मराठी शाळेतून विद्यार्थी चांगले घडावे, या राज्याचं आणि देशाचं कर्तृत्व त्यांनी निभवावं, चांगले विद्यार्थी चांगले प्रशासन त्यांनी घडवावा, अशा प्रकारचं संस्कार घडवण्याचं कामसुद्धा आमचं शिक्षक वर्ग सातत्याने इथे करत असतो। आणि या निमित्ताने आजचा कार्यक्रम जो आयोजित झाला त्या कार्यक्रमामध्ये बोंढारकर साहेबांनी संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन आम्हाला दिलं। अतिशय आनंदाचा क्षण, अतिशय आनंदाचा एक कार्यक्रम। मी सर्व आयोजक ठाकूरजी या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद।